धावांचं खातं खोललं जातंय आणि एक धाव स्कोरबोर्डवरती येते. माफ करा, वाईड नाही आहे, बॉल आहे आणि डॉट बॉल आला आहे. बाळा साळुंखे सर आहेत, सूरज पांड्या सर आहेत, अविनाश पारंगे सर आहेत आणि त्याचबरोबरीनं द्वारकानाथ चोरगे सर. आज टीके कुरंगळे सर, त्याचबरोबरीनं अरुण पारंगे सर आणि नरेश म्हात्रे सरांना आपण सकाळच्या सत्रामध्ये पाहिलं. फुल टॉस बॉल, गॅप शोधली आहे, वडक ड्राईव्ह, क्रॅकिंग असा ड्राईव्ह पाहायला मिळाला कव्हर्समध्ये आणि पहिला चौकार आला आहे हर्षदच्या बॅटमधून. जसा उल्लेख केला होता, एक स्टायलिश खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे आणि तसा स्टायलिश स्ट्रोक देखील त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला आहे. रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. फटाक्यांची आतिषबाजी पाहायला मिळते. फेअर डिलिव्हरी, पंचांचा योग्य निर्णय आपल्याला पाहायला मिळाला आणि एकूण धावसंख्या झाली आहे ती 4. आज हर्षदनं चांगली सुरुवात केली या स्पर्धेची, शुभारंभ फार चांगला केला. 5 षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पहिल्या मॅचमध्ये पाहायला मिळालंय. आता त्याच खेळाची अपेक्षा आहे. आसरेवाडीचे समर्थक मोठ्या संख्येनं आलेत आणि आसरोडीचे समर्थक देखील मोठ्या संख्येनं आहेत. चेंडू पायावरती आदळलाय, अपील केलं जातंय, अपील फेटाळत असताना पंच आणि धाव आली आहे. बाटकट आहे, आमचे पंच दाखवत आहेत योग्य असा निर्णय. अविनाश पारंगे सर, गेली कित्येक वर्ष आम्ही समालोचन सुरू करण्याच्या अगोदरपासून अविनाश पारंगे सर, त्याचबरोबरीनं द्वारकानाथ चोरगे सर यांना आपण पाहत आलो आहे आणि एक अनुभवी पंच, सातत्यानं कंटिन्यू बिझी राहणारे पंच आपल्या विभागामधील एक नामवंत पंच आपल्याला पाहायला मिळतात या स्पर्धेमध्ये. तुषारचा हा बॉल, ऋषभ फिरून खेळण्याचा प्रयत्न करतोय, पाठीमागे चेंडू जातोय भाईंच्या बॅनरवरती आणि त्या ठिकाणी एकच धाव आहे आणि एका धावेनं एकूण धावसंख्या होतीये ती 6. चौक विभागातील हे 2 संघ आहेत, आसरेवाडी आणि आसरोडी. त्यांच्यामध्ये निश्चित रूपाने एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते आहे. सुरुवात चांगली केली आहे हर्षद महाडिकनं आणि आतापर्यंत एकूण धावसंख्या झाली आहे ती 6. तुषार देखील चांगला कमबॅक करतोय. हर्षदचा हा फटका फार चांगला आहे परंतु नशिबाची साथ त्याला मिळत नाहीये, मिळते ती एकच धाव. एक स्टायलिश स्ट्रोक पाहायला मिळाला, अगदी ओंकार पाटील स्टाईलनं बॉलला उडवलं होतं परंतु चेंडू निर्धारित ठिकाणी गेला आणि एका धावेपेक्षा जास्त काही मिळणार नाही आहे. एकूण धावसंख्या झाली आहे ती 7. चेतनजी भोईर आज स्कोरर म्हणून पुन्हा एकदा आमच्या समवेत जोडले गेलेत. नडाळचे सुपुत्र, फार चांगलं गुणलेखन त्यांचं पाहायला मिळतं आहे. या अगोदर रोहित पवार सर होते, या दोघांनी आज संपूर्णपणे या स्पर्धेला लीड केलं आहे आणि आज कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे जवळचे मित्र अजिंक्य भौड थोड्याच वेळात आपल्या समवेत जोडले जातील. 7 धावा धावफलकावरती आहेत. 5 चेंडूंचा खेळ संपलाय, 7 धावा स्कोरबोर्डवरती. ऋषभ निकम एक फार चांगला खेळाडू आहे, अपकमिंग यंगस्टर बॅटिंग करणाऱ्या आसरेवाडी संघाचा आणि मोठ्या संख्येनं या दोन्ही संघांचा चाहता वर्ग आहे. म्हणजे प्रत्येकाचं स्वप्न आहे राष्ट्रवादी चषक हा आसरोडीच्या गावदेवी मंदिरामध्ये जावा, प्रत्येकाचं स्वप्न आहे हा राष्ट्रवादी चषक आसरेवाडीच्या गावदेवी मंदिरात जावा. यावेळेला ऋषभनं बॉलला उडवलंय, लॉप केलंय, सरळ बॉल पाठवलाय टॉवरवरती आणि येत आहेत त्या 6 धावा.
दुसऱ्या षटकाची जबाबदारी देण्यात आली आहे ती गोलंदाज किरण डोंगरे या संघामधील एक सिनियर खेळाडू, प्रमुख खेळाडूंच्या यादीमध्ये नेहमीच या खेळाडूचं नाव घेतलं जातं आणि त्याच्या हातामध्ये हे षटक देण्यात आलं आहे. आसरेवाडी संघ यावर्षी चांगल्या फॉर्ममध्ये आहे. 3 ट्रॉफीज आतापर्यंत या संघानं जिंकल्यात आणि आसरोडी संघ आत्ताच मात्र चांगली सुरुवात करत असताना किरण डोंगरे ही ओळख आहे या गोलंदाजाची. गुडलँड स्पॉटवरती बॉलला डिलिव्हर करतो आणि तिथून तो बॉलला उसळी देतो, टॉस करतो. ही खासियत आहे आणि तो चांगला चेंडू पाहायला मिळाला आहे. पहिल्या ओव्हरनंतर 13 धाबा. चेतन भोईर आम्हाला सांगतायत 13 ऑन बोर्ड. किरणनं जर विकेट हॅट्रिक घेतली तर मनीष डिसले यांच्याकडून 2000 रुपयाचा कॅश प्राईज असेल. वाईड बॉलचा इशारा आलाय. अवांतरची 1 धाव, 14 धावा स्कोरबोर्डवरती. किरण डोंगरे यांचा जवळचा मित्र आहे, वर्गमित्र आहे मनीष आणि त्यांच्याकडूनच हे पारितोषिक लावण्यात आलंय. ओव्हर द विकेटनं किरण तयार. चांगला बॉल, वाईड यॉर्कर, शरीरापासून खूप दूर ठेवण्याचा प्रयत्न. आशाळभूत अशा नजरेनं पाहत राहिला चेंडूकडे हर्षद आणि डॉट बॉल आलाय. 14 धावा आहेत स्कोरबोर्डवरती. 8 बॉलचा खेळ संपलाय. मैदानाच्या चहू बाजूला प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोठ्या संख्येनं प्रेक्षक ही स्पर्धा एन्जॉय करतायत. हर्षदचा हा चांगला स्ट्रोक गॅपमध्ये आहे परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकानं प्रयत्न फार चांगला केला होता. पंकज म्हणजे क्षेत्ररक्षणाची भिंत आहे. पंकज म्हणजे या फिल्डिंगचं वॉल आहे आणि त्याला भेदणं फार कठीण आहे. असं वाटलं होतं की हा चौकार जाईल परंतु त्यानं कॅचसाठी गेला. तो बॉल अडवायला नाही गेला तर तो कॅचसाठी गेला. प्रयत्न अफलातून होता. एफर्ट्स फार चांगले होते. कमिटमेंट 100% होती. डेडिकेशन 100% होतं आणि त्यानं धावा वाचवण्याचं काम केलं. 2 धावा वाचवणं म्हणजे धावा जमवणं आम्ही नेहमीच म्हणत असतो आणि तेच धावा वाचवण्याचं त्यानं काम केलं. वाईड बॉल म्हणजे वाईड यॉर्क बॉल आपल्याला पाहायला मिळाला. शरीरापासून थोडेसे चेंडू दूर ठेवले जातात. किरणला माहिती आहे कशा रीतीनं हर्षद बॅटिंग करतो. हर्षदचा स्ट्रॉंग झोन कोणता आहे. खरं तर हर्षद व्ही शेपमध्ये खेळणं नेहमी पसंत करतो आणि त्याच्या बॅटमधून समोर येणारे फटके हे नेहमी बघण्यासारखे असतात आणि हे ओळखून किरण गोलंदाजी करतो. एकूण धावसंख्या झाली आहे ती 17. 17 रन स्कोरबोर्डवरती. या संघामध्ये एक अपकमिंग यंगस्टर आहे पवन नरेश ठोंबरे यांचा सुपुत्र. त्याला आपल्याला विसरून चालणार नाही. पहिलं अर्धशतक त्याच्या माध्यमातून आज आपण पाहिलंय. फटका चांगला आहे, गॅपमध्ये खोदून काढलाय. आउटफील्ड थोडासा चकमा देते आणि 2 धावा मिळतात. ही चांगली रणनीती आहे आसरेवाडी संघाच्या बॅटर्सची. त्यांनी ओळखलंय की सिंगल डबल्स आता घेतल्या पाहिजे. डॉट बॉल आले तर आपल्यावरचं प्रेशर वाढणार. त्यामुळेच ते सिंगल डबल्स घेत आहेत. सिंगल डबल्सनं धावफलक हलत्या ठेवण्याचं काम करतायत. ही चांगली रणनीती मैदानामध्ये पाहायला मिळते आणि एकूण धावसंख्या झाली आहे ती 19. 19 ऑन बोर्ड. शेवटचा बॉल आहे. 19 धावा स्कोरबोर्डवरती. ऋषभचा चांगला स्ट्रोक, इनसाइड आउटचा दर्जेदार स्ट्रोक जातोय डीप मध्ये परंतु त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक चकतो आणि मिळतो तो चौकार आणि या चौकारानं एकूण धावसंख्या होते ती 23. जाऊया आमच्या डीजे मितांशकडे. दोन ओव्हर झालेत. 2 ओव्हर नंतर 23 धावा धावफलकावरती आहेत. 11.5चा ॲव्हरेज आहे. अशीच बॅटिंग होत राहिली तर 34-35 पर्यंत बॅटिंग करणारी टीम पोहोचेल आणि या मैदानावरती आपण मागच्याच मॅचमध्ये पाहिलं की 29 धावा देखील सेफ आहेत. कारण चांगली बॉलिंग तुमच्याकडे असेल, चांगले गोलंदाज तुमच्याकडे असतील तर 30च्या आतली धावसंख्या तुम्ही देखील मध्यरात्री वाचवू शकता. कारण आता हवेमधील गारव्याचं प्रमाण वाढत चाललंय. जेवढा आता गारवा वाढेल तेवढं गोलंदाजांना पोषक असं वातावरण आपल्याला पाहायला मिळेल आणि रात्रीच्या सत्रामध्ये धावा कमी होत आहेत हे आपण सातत्यानं पाहत आलो आहे. 2 ओव्हर नंतर 23 आहेत.
आघाडीची जोडी अजूनही मैदानामध्ये आहे, कोणतीही विकेट गमावली नाही आहे. बॅटिंग करणाऱ्या आसरेवाडी संघानं ही जमेची बाजू आहे, परंतु आता आक्रमण करावं लागेल. आता चांगल्या धावा जमा कराव्या लागतील आणि शेवटचं षटक पवन ठोंबरेकडे देण्यात आलंय. रवी ठोंबरे, पवन ठोंबरे, पंकज ठोंबरे, नरेश ठोंबरे हे सगळे सिनियर खेळाडू आहेत, परंतु हे सगळे सिनियर खेळाडू असताना एक अपकमिंग यंगस्टर आहे पवन, त्याच्या हातामध्ये षटक देण्यात आलं आहे आणि आज चांगली कामगिरी पवनची राहिली आहे. पवनच्या विरोधामध्ये हर्षदचा हा फटका अगदी आसरोटी गावाच्या दिशेनं मारलाय. स्टायलिश स्ट्रोक आहे, परंतु हर्षदच्या नशिबामध्ये या फटक्यावरती धावा नाही आहेत आज, कारण हे 3 साइडेड मैदान आहे. पाठीमागची बाजू आपल्याकडे कमी आहे, त्यामुळेच की काय हर्षदचे 2 चांगले स्ट्रोक पाहायला मिळाले, परंतु धाव मिळाली ती केवळ एकच. 24 धावा धावफलकावरती. ऋषभ, खरं तर उपसरपंच अनिकेतजी निकम यांचा हा छोटा बंधू आहे. हा खरं तर खूप शांत संयमी स्वभावाचा खेळाडू आहे. अलीकडच्या काळामध्ये आसरेवाडी संघाकडून नेहमी तो फलंदाजीला आघाडीला येत असतो आणि चांगलं क्रिकेट सातत्याने या खेळाडूकडून आपण पाहत आलोय. 24 धावा स्कोरबोर्डवरती आहेत. पवनच्या विरोधामध्ये ऋषभ. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, वाईड बॉलचा इशारा आलाय आणि अवांतरची एक धाव. 25 धावा धावफलकावरती. कोपरीचे अनंताजी ठोंबरे, आपणाला विनंती आहे की मुख्य मंचावरती आपण यावं. आपलं मनपूर्वक स्वागत राष्ट्रवादी चषक 2026 या स्पर्धेमध्ये. पंचवीस धावा धावफलकावरती. थोडं फास्ट खेळायचंय पवन. दोन्ही टीमला ॲक्च्युली विनंती आहे की फास्ट खेळायचं, कारण आपल्याला आणखीन 11 मॅचेस आजच्या रात्रीमध्ये कव्हर करायच्या आहेत. कांड्रोले आणि वावेगर या दोन्ही कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉससाठी यावं. इनिंग ब्रेकमध्ये लगेच आपण टॉस करणार आहोत. कांड्रोली म्हणजे चौक विभागातील आणखीन एक संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये रसायनी विभागातील संघ अशी लढत पाहायला मिळणार आहेत. आडवा बॅटनं हॅमर, खरं तर आडवा बॅटनं पूल प्रहार करण्याचा प्रयत्न, वेग इतका होता की तो बॅट्समन ही लेंथ पिक करू शकला नाही आणि डॉट बॉल पाहायला मिळाला. अजय भोईर यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते अनंताजी ठोंबरे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. हर्षद यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचे मुख्य आयोजक हर्षदजी यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी केला जातोय. विकेट गेली आहे, पहिला धक्का बसलाय आसरेवाडी संघाला. ऋषभ निकम बाद झालाय. ऋषभच्या बॅटमधून एक चांगली बॅटिंग पाहिली, 13 धावांचं योगदान आपण पाहिलं. एक षटकार चौकार मारून तो बाद झालाय. आणि अक्षय आमरे, एक हार्ड हिटर म्हणून ज्याची ओळख आहे, तो आता मैदानामध्ये आलाय. अक्षयनं आता अलीकडच्याच टुर्नामेंटमध्ये चांगली बॅटिंग केली आहे. षटकार चौकार जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळाले आहेत. आता त्याला चांगलं खेळावं लागेल. अक्षयचा फटका हवेत खूप उंच गेलाय आणि झेल त्या ठिकाणी अंकित टिपू शकले नाहीयेत. अंकित फार लांबून आले आणि अक्षयची आता विकेट जाते आहे. दुसऱ्या धाव कंप्लीट केल्या, तिसऱ्याच्या प्रयत्नामध्ये विकेट गेली आहे आणि 2 धावा मिळत आहेत त्या आसरेवाडी संघाला. एकूण धावसंख्या होती या 2 धावांच्या मदतीनं 27. 3 चेंडू शिल्लक आहेत. जो सलामीला आलेला आहे, जो आघाडीला आलेला आहे, तो हर्षद आता स्ट्राईकवरती उभा आहे आणि आता नॉन स्ट्राईक एंडवरती आपण आकाश यादवला पाहतोय. आकाश यादव आहे आणि त्याच्या समोर सोबतीला आहे तो हर्षद माडिक. पवनच्या हातामध्ये षटक देण्यात आलंय. हर्षदच्या विरोधामध्ये पवन असं बॅटल. रवीनं चांगला प्रयत्न केलाय, चोरटी धाव आणि सिंगल देखील कंप्लीट. सिंगलने एकूण धावसंख्या झाली आहे ती 28. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे आणि आकाश बघायचं आहे टार्गेट किती सेट करणार. मागच्या मॅचमध्ये पण अशीच परिस्थिती होती. 28 झाल्या, 29चं टार्गेट होतं आणि आता देखील 28 झाल्यात. एक बॉल बाकी आहे
आणि पवन चांगली बॉलिंग करणार की आकाश रोखणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष. चांगला स्ट्रोक आहे. एक धाव कंप्लीट करण्याचा प्रयत्न अंडरम थ्रो देत असताना आणि आता मात्र दुसरे धाव नाही आहे. सिंगल मिळते. 29 धावा झाल्यात. 3 ओव्हरमध्ये 29 झाल्यात आणि 30चा टार्गेट आहे. कांड्रोलीचा कॅप्टन आणि वावेगरचा कॅप्टन दोघांना कॉल आहे की आपण टॉससाठी लगेच या. दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. कांड्रोलीचा वावेगरचा कॅप्टन या ठिकाणी आलेला आहे. कांड्रोलीच्या कॅप्टनला कॉल आहे की लगेच आपण यावं. फटाक्यांची आतिषबाजी पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते. आर्यन पालांडे आले टॉससाठी. या दोन्ही कॅप्टन वरती या आणि अनंत ठोंबरे यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. वावेगर आणि कांड्रोली अशी लढत आहे. कांड्रोली म्हटलं तर नक्कीच मोठ्या संख्येने कांड्रोलीचे पण सपोर्टर येत असतात मॅच बघायला. त्यांचं देखील आपण स्वागत करूयात. टार्गेट 30चं आहे. 29 झाल्यात. 30चं टार्गेट सेट करण्यात आलं आहे आणि लवकर फिल्डिंग प्लेस करा. अक्षय आंबरे अनिकेत आपल्याला विनंती, कारण आपल्याला खूप मॅचेस कव्हर करायचे आहेत आणि निर्णय इथेच कळवायचा आहे. ज्यांनी कोणी टॉस जिंकला त्यांनी निर्णय इथेच कळवायचा आहे. बॅटिंगचा निर्णय. कांड्रोलीनं टॉस जिंकून बॅटिंग घेतली आहे. वावेगर संघ हा सामना संपल्या लगेच आपण मैदानामध्ये दाखल व्हायचं आहे. 30 पाहिजे. टार्गेट 30चं आहे. आणि थोड्याच वेळामध्ये आमचे मित्र अजिंक्यजी भौड या ठिकाणी जोडले जातील. स्क्रीनवरती आपण पाहतो. स्क्रीनवरती आपण पाहतोय चंद्राचं विहंगमय असं दृश्य आपल्याला पाहायला मिळतंय. आमच्या KTCच्या कॅमेरामनने ही छबी आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केली आहे. KTCचं फार चांगलं काम पाहायला मिळतंय. आज 6 पेक्षा जास्त इव्हेंट KTCची टीम कव्हर करते. ही फार मोठी उपलब्धी आहे. या ठिकाणी आमचे अतिशय चांगले मित्र सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये MBAचे शिक्षण परस्यू करत असलेले आयुष चौगुले यांचे या ठिकाणी शुभागमन झालं आहे. एक उच्च शिक्षित व्यावसायिक म्हणून ज्यांचं नाव आहे ते आयुष चौगुले यांना विनंती करतोय की त्यांनी मुख्य मंचावरती यावं. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आयुष चौगुले यांना विनंती आहे की आपण मुख्य मंचावरती यावं.
आमचे पाहुणे आहेत मुंबईवरून, खरं तर कांडोली संघाचे सामने पाहण्यासाठी येत असतात. ते आयुष चौगुले, एक उच्च शिक्षित व्यावसायिक, त्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूयात. मी हर्षद आपणाला विनंती करतोय की आयुष चौगुले एक यशस्वी उद्योजक आहेत, त्यांचा आपण सन्मान करावा. मुंबईवरून सातत्यानं कांडोली संघाचा सामना पाहण्यासाठी ते येत असतात. एक मोटिवेशनल स्पीकर देखील आहेत, त्यांचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय. हर्षदजी ठोंबरे यांच्या शुभ हस्ते. हर्षद माडिकच्या हातामध्ये षटक देण्यात आलंय आणि रवी त्याचबरोबरीनं नरेश ठोंबरे, चौक विभागातील एक घातक ओपनिंग पेअर म्हणून ज्याचं नाव आपण गेली कित्येक वर्ष घेत आलोय, ती आघाडीची सलामीची नावाजलेली जोडी मैदानामध्ये आहे. रवी ठोंबरे आणि त्याच्या सोबतीला नरेश ठोंबरे, लेफ्ट हँडेड राईट हँडेड बॅटरचं बेस्ट कॉम्बिनेशन मैदानामध्ये आहे आणि त्यांच्या अगेन्स्ट हर्षद आता गोलंदाजी करणार. रवी ठोंबरे आता स्ट्राइक वरती आहे आणि त्याच्या समोर हर्षद. पहिलाच बॉल हर्षदचा आणि पहिलाच बॉल पाठीमागच्या बाजूला खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल आलाय. 29चं टार्गेट आहे, 30चं टार्गेट आहे. आणि या दोन्ही बॅटरनं जर चौकार हॅट्रिक किंवा षटकार हॅट्रिक लगावली तर प्रवीणजी ठोंबरे यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. कॅच त्या ठिकाणी घेतला जातो आहे. दुसऱ्याच बॉलवरती रवी ठोंबरे होतोय बाद आणि पहिला धक्का बसतोय तो आसरोटी संघाला. बिग विकेट, बॅक टू द डगआउट. विकेट हॅट्रिक साठी सचिन महाडिक यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. किरण डोंगरेनं जर षटकार हॅट्रिक लगावली तर मनीष यांच्याकडून 2000 रुपयाचा कॅश प्राइज. आमचे परम मित्र अजिंक्य भौड यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय, आमच्या समोर जॉईन झालेत, त्यांचं स्वागत. बॉल पाठवलाय, सगळ्यांची नजर आहे, बघायचंय बॉल कुठे जातोय आणि हा षटकार किरणच्या बॅटमधून आलाय, पहिला षटकार. आणि हा सामना जर आसरेवाडी संघाने जिंकला तर स्वप्नीलजी खोपकर यांच्याकडून 5000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. थँक्यू. अजिंक्य भौड यांच्याकडून किरणला लगातार 3 षटकारांसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. हर्षदच्या गोलंदाजीवरती हल्ला पाहायला मिळाला. हा चेंडू हवेत झेल होण्याची शक्यता. ऋषभ निकम डाऊन द बॉल आणि झेल टिपला जातो. दुसरा फलंदाज बॅक टू द डगआउट.
चांगली बॅटिंग करत होता, एक षटकार आला, तो मात्र बाद झालाय. आणि ही मॅच अगदी शेवटच्या ओव्हरपर्यंत पुन्हा एकदा पाहायला मिळणार यात शंका नाही आहे. अक्षय आंब्रेनं मगाशी चांगला झेल टिपला, आता ऋषभ निकम आला, त्यानं चांगला झेल टिपला. 4 बॉलचा खेळ झाला आहे आणि एकूण धावसंख्या झाली आहे ती 6. 2 बॅटर बाद झालेले आहेत आणि पंकज ठोंबरे मैदानामध्ये दाखल होतो आहे. यावर्षी पंकज ठोंबरेला रायगड प्रीमियर लीग रबर बॉल क्रिकेटमध्ये यश एंटरप्राइजेस संघातून खेळताना आपण पाहिलं होतं आणि आता मात्र त्याला या गावच्या संघासाठी, आपल्या ग्रामीण टीमसाठी चांगलं खेळावं लागेल. 30चं टार्गेट आहे, 24 धावांची गरज आहे. 14 बॉलमध्ये नरेश अजूनही स्ट्राईकच्या प्रतीक्षेमध्ये आहे. 4 बॉल तर नॉन स्ट्राईक एंडवरतीच उभा राहिला आहे आणि पवन ठोंबरेला मागे राखून ठेवण्यात आलं आहे. ज्या बॅटरनं या स्पर्धेमध्ये पहिलं अर्धशतक झळकावलं त्याला मात्र आता कुठेतरी मागे ठेवण्यात आलं आहे. एक वेगळी रणनीती या मॅचमध्ये पाहायला मिळते आसरोडी संघाची. हर्षद चांगली बॉलिंग करतो आहे. आज हर्षदला सूर गवसला आहे. आज हर्षद आपल्या लईमध्ये पाहायला मिळतो आहे आणि त्याच्या समोर आहे तो पंकज. पंकज हेलिकॉप्टर स्पेशलिस्ट आहे. हेलिकॉप्टर पद्धतीनं खोदून काढण्याचा प्रयत्न करतो आहे. डॉट बॉल या चेंडूवरती आला आहे. 5 चेंडू झालेत, 6 धावा धावफलकावरती आहेत आणि स्वप्नीलजी खोपकर यांच्याकडून पारितोषिक आहे. आसरेवाडी संघ जर या मॅचमध्ये जिंकला तर 5,000 रुपयाचा कॅश प्राईज आहे. उपसरपंच निलेशजी ठोंबरे देखील ही मॅच अगदी स्टेजवरून लाईव्ह एन्जॉय करतात. गतवर्षी त्यांच्या माध्यमातून याच मैदानावरती उपसरपंच ट्रॉफी देखील पाहिली होती. समोर खेळलेत परंतु काय स्ट्रोक खेळलाय. अक्षय आंब्रेच्या डोक्यावरून बॉलला पाठवला, लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर षटकार. धावा धावफलकावरती लागल्यात. आता जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. चेतन आहेत, चेतन भोईर नडाळचे स्कोरर, फार चांगली स्कोरिंग आहे त्यांची संपूर्ण स्पर्धेमध्ये. 18 धावांची गरज आहे आणि आता एक हार्ड हिटर बॅटर खेळपट्टीवरती उभा आहे. नरेश पहिलाच बॉल फेस करेल आणि कोणाच्या हातामध्ये षटक द्यायचं याच्यासाठी टीम मीटिंग पाहिली आणि षटक देण्यात आलं आहे आर्यन यादवच्या हातामध्ये. हा देखील एक नवोदित खेळाडू आहे. यावर्षी फार चांगली बॉलिंग त्याच्या माध्यमातून पाहत आलो आहे आणि हा लेफ्ट हँडेड आहे. हा एक वेगळा ॲडव्हान्टेज या गोलंदाजाकडे आहे. 12 मध्ये 18 वाचवायचे आहेत. या अगोदरच्या सामन्यामध्ये वेताळदेव चांबारली संघ एका बलाढ्य संघासमोर 29 धावा वाचवल्या भिंगारी संघानं. गौतमजी ओसवाल यांनी पुरस्कृत केलेला भिंगारी संघ 2 सामने जिंकून आता पुढे गेलेला आहे आणि या मॅचमध्ये 30 धावा आसरेवाडी संघ वाचवणार का की सहजरित्या या 30 धावा चेस करणार आसरोडी संघ, याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय. 12 चेंडू आणि 18 धावांची गरज. एकच धाव. नरेश स्वतःचं खातं उघडतोय आणि कांड्रोलीच्या कर्णधारानं आयोजन कमिटीशी संपर्क साधावा. भास्कर त्या ठिकाणी आहेत. भास्कर, अजय, राहुल आपण कोणाशी देखील संपर्क साधू शकता त्वरित. कांड्रोलीच्या कॅप्टननं संपर्क साधावा. एकच धाव. 18चं टार्गेट होतं 12 मध्ये. आता 11 बॉलमध्ये 17 धावांची गरज आहे. आर्यन त्या ठिकाणी भास्कर आहेत, त्यांच्याशी संपर्क साधावा. लेफ्ट आर्म उर्द विकेटने टाकलेला बॉल स्क्वेअर लेगकडे येतोय. अनिकेत निकम आहे, बाउंड्री लाईनला चांगली फिल्डिंग करतोय. 2 धावा त्या ठिकाणी मिळत आहेत. थ्रो थोडासा प्रॉपर नाही आहे परंतु चांगलं गॅदरिंग त्या ठिकाणी, चांगला बॅकअप देत असताना समीकरणामध्ये बदल. 15 धावांची गरज आहे. 10 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. आज नांदगावची मॅच पण चांगली पाहिली, नांदगाव विरुद्ध कानपोली. ती देखील आपण शेवटच्या ओव्हरपर्यंत पाहिली. 2 बॉल 1 अशी लढत आपल्याला पाहायला मिळाली आणि या सामन्यामध्ये देखील तीच उत्कंठा प्रेक्षकांची शिगेला लागली. आज मॅचेस फार चांगल्या पाहायला मिळाल्या. सुपर ट्यूजडे आज सगळ्या प्रेक्षकांना अनुभवायला मिळाला. समोर बॉलला उडवलाय
बॉल जातोय क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून आणि येतोय षटकार पंकज ठोंबरेच्या बॅटमधून. ठोक डीजे. षटकार आला आणि या ओव्हरमध्ये देखील तिसऱ्याच बॉलवरती षटकार आला. 9 चेंडू आणि या 9 धावांची गरज आहे. मुरबी पंकज चांगला खेळतोय. अनिकेत आहे बॉलला कव्हर करायला. खराब फिल्डिंग. अशा चुका तुम्ही करू शकत नाहीयेत. अशा चुका जर केल्या तर 365 दिवस तुम्हाला पुन्हा एकदा या स्पर्धेची वाट पाहावी लागू शकते. आणि हा चौकार आला आहे मिसफिल्डचा. एकूण धावसंख्या झाली आहे ती 25. 5 धावांची गरज आहे. 8 चेंडू आणि 5 धावा. समीकरण पूर्ण बदलवलं. या 2 मोठ्या फटक्यांनी पूर्णपणे मॅच मध्ये परत आणलंय फलंदाजी करणाऱ्या आसरोडी संघाला आणि मॅच मात्र खुली केली आहे, इझी केली आहे ती आसरोडी संघासाठी. आणि हा विनिंग स्ट्रोक षटकार डायरेक्टली ओव्हरहेड वायर वरती बॉल मारलाय आणि या षटकारानं सामना फिनिश.